नमस्कार मित्रांनो. मीन राशीकरता 7.5चा जो मधला कालावधी आहे 2.5 वर्षाचा, तो आता सुरुवात झालेला आहे आणि त्याचा पहिलाच महिना हा एप्रिल 2025चा असणार आहे. अर्थात एप्रिल 2025च्या या महिन्यामध्ये सर्व जे मोठे ग्रह आहेत ते मीन राशीमध्ये भ्रमण करत आहेत. 6 मोठे ग्रह रवी, शनी, बुध, शुक्र, राहू आणि नेपच्यून हे जे सर्व 6 मोठे ग्रह आहेत हे तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहेत. म्हणजे तुमच्या ज्या राशीमध्ये बऱ्याच प्रकारच्या ज्या घटना आहेत ते या महिन्यामध्ये असणार आहेत आणि त्याच प्रकारे तुमची जी रास आहे ही ॲक्च्युअल 7.5मध्ये चाललेली आहे. नेमकं काय करायला हवं, गोष्टी कशा प्रकारचे असणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं मी आता सांगितलं की 6 ग्रह हे तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहेत आणि तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु हा तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि राशीचा जो तृतीयशाही शुक्र हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, म्हणजे अन्योन्य योग आहे. याचमुळे राशीचा जो षष्ठेश आहे रवी हा सुद्धा तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 14 तारखेनंतर हा जो रवी आहे हा रवी तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र हा अष्टमेश शुक्र हा सुद्धा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. दिनांक 13 तारखेनंतर हा शुक्र वक्री आहे, तो मार्गस्थ होणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात धावपळ असणार आहे, दगदग असणार आहे, कामं तुम्हाला जास्त करावी लागणार आहेत आणि तुमची जी रास आहे ही कामं करण्यामध्ये थोडीशी मागे असते, कधी कधी थोडंसं लेझिनेस वगैरे जाणवतो. मात्र ह्या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल, बऱ्याच प्रकारची कामं करावी लागतील. आता ही कामं कशी करायची, कशा प्रकारे करायची हे मात्र तुमच्या हातात आहे. लक्षात घ्या, 7.5तला जो मधला कालावधी आहे हा मधला कालावधी थोडासा जास्त तणावाचा असतो आणि तुमची जी रास आहे मीन राशीकरता 7.5 थोडीशी टफ जाते, कारण गुरुची रास आहे. त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण या मधल्या कालावधीमध्ये म्हणजे 2.5 वर्षामध्ये तुम्हाला थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. गोष्टी मनाच्या वेगळ्या असतील, मनापेक्षा वेगळ्या असतील, समोरची माणसं थोडीशी वेगळी बघायला लागतील, परिस्थिती थोडीशी वेगळी राहील. आत्तापर्यंत जी कामं सोपी सहज वाटत होती ती आता थोडीशी कठीण वाटायला लागतील. म्हणजे जगच आपल्या विरोधात गेलं आहे का आणि आपलं आता काहीच राहिलेलं नाही का किंवा जगण्यासारखं काय राहिलं आहे, इथपर्यंत गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. मुळातच तुमची जी रास आहे ती थोडीशी इमोशनल आहे. त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींचा अगदी टोक गाठतं तसा विचार अजिबात करू नका, कारण गोष्टी नेहमी वेळेवर थोडंसं तुम्हाला पेशन्स धरावे लागतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ॲडजस्ट करावी लागतील गोष्टीबरोबर. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ही ॲडजस्ट करण्यामध्ये सुद्धा तेवढीच उत्तम आहे. ॲडजस्ट लवकर करते ती गोष्ट फार चांगली आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिस्थितीशी संघर्ष करू नका आणि आपल्या विरोधात अशा गोष्टी काय त्याचा जास्त विचार करू नका, कारण गोष्टी कधी तुमच्या फेवरमध्ये असतील, कधी विरोधात असतील, ह्या गोष्टी चालूच राहतील. परंतु तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काय, याच्या पुढे जाऊन गोष्टी कशा करायला हव्यात याच्याकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी काही कामं कराल त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवा. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका, जास्त जोखीम पत्करून गोष्टी करू नका. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला लॉसेस आले तरी मग ते लॉसेस कव्हर करण्यासाठी आणखीन मोठी जी जोखीम आहे किंवा रिस्क आहे ती अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. लक्षात घ्या, हा ट्रॅप आहे, हे जाळं आहे, हा चक्रव्यूह आहे की त्याच्यामध्ये तुम्ही आता एंटर करता, तुम्ही आता प्रवेश करता आहात. तर हळूहळू तुमच्या ज्या चुका आहेत त्या चुका दीर्घकालीन तुम्हाला तुमच्यासाठी होऊ शकतील आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला त्या चुकांचा भोग भोगावा लागू शकेल. लक्षात घ्या, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर या चुकांच्या जाळ्यामध्ये फसू नका. खूप मोठी जीवनाकडून अपेक्षा करू नका. खूप मोठ्या अपेक्षा केल्या तर खूप मोठी रिस्क घ्यावी लागते आणि मोठी रिस्क तुम्हाला या दरम्यान काही पेलवणारी नाही, कारण ग्रहमान तुमच्यासाठी तेवढंसं फेवरेबल नाही आहे. जसं सांगितलं की ही मधली 2.5 वर्ष आहेत आणि त्याचा पहिलाच महिना आहे आणि या पहिल्याच महिन्यामध्ये बरेचसे ग्रह ते तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे विचार आणि त्या विचाराने तुम्ही त्रस्त होणार आहात, अक्षरशः एक्झॉस्ट होणार आहात. तुम्ही कोणत्या लेवलला किंवा कोणत्या पातळीवरती एक्झॉस्ट होणार आहात याची प्रचिती म्हणजे रात्री तुम्हाला झोप लागणार नाही. रात्री बऱ्याच प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये रुंजी घालते, विचारांचं वादळ काहूर माजेल. अर्थात आत्ता जे सांगितलं अशा गोष्टी की ज्या तुमच्या आकलना पलीकडच्या आहेत किंवा तुमच्या अपेक्षा पलीकडच्या आहेत, किंवा तुमच्या प्रयत्नांच्या पलीकडच्या आहेत, अशा गोष्टींबद्दल काहीही विचार करू नका. ज्या गोष्टी तुमच्या आकलनामध्ये आहेत किंवा ज्या तुमच्या कृतीमध्ये येऊ शकतात त्या गोष्टीवरती जरूर कामं करा, परंतु ज्या गोष्टी तुमच्या प्रयत्नांच्या पलीकडच्या आहेत त्याच्यावरती जास्त विचार करू नका, कारण त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेसच जास्त, एक्झर्शन जास्त होईल, विचारांनीच जास्त माणूस थकतो. अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. काळजी करू नका, हा सुद्धा कालावधी निघून जाईल. त्यामुळे जास्त विचार करू नका. जेवढे प्रयत्न तुम्ही करू शकता तेवढे प्रयत्न मात्र जरूर करा. मोठी रिस्क घेऊ नका, ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा आर्थिक स्तर आहे
हा नेमका कशा प्रकारचा राहील, जसं की तुमच्या राशीचा महत्त्वपूर्ण ग्रह जो आहे मंगळ हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे. दिनांक 3 तारखेनंतर मंगळ हा पंचमात भ्रमण करेल. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. 13 तारखेनंतर हा शुक्र मार्ग सोडणार आहे आणि राशीचा जो लाभेश आहे शनी हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तर हा तुमचा व्यवस्थित राहील, त्याबद्दल काळजी करू नका. परंतु खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च हे जास्त प्रमाणात होते आणि त्याकडे लक्ष द्या. थोडंसं डिसिप्लिन तुम्हाला व्हायला हवं. प्रत्येक गोष्ट कशा प्रकारे करायची, वेळच्या वेळेला करायची, नीट विचारपूर्वक करायची, नीट विचारपूर्वक निर्णय घ्यायचे. ह्या ज्या गोष्टी त्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये थोडंसं बांधून घ्यायचं किंवा त्याची सवय करून घ्या. कारण चलता है हा जो प्रकार आहे, हा प्रकार अजिबात करू नका. तुमच्या राशीचा ही खूनगाठ आहे की बघू, करू अशा गोष्टी करू नका. या गोष्टींचा नंतर तुम्हाला त्रास होऊ शकेल. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक आवक तर चांगली होईल, मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तसंच जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध, त्यांच्या गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे बुध हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. 7 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबर गेल्या 1-6 महिन्यापासून काही गोष्टी व्यवस्थित चालल्या नव्हत्या. छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग निर्माण होत होते आणि थोडंसं तुम्हाला स्वतःबद्दल थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं किंवा असेल. आता काळजी करू नका. म्हणजे या महिन्याच्या साधारण 8-9 तारखेनंतर यामध्ये बऱ्याच प्रमाणात सुधारणा होईल. म्हणजे घरातलं जे वातावरण गढूळ झालेलं होतं ते बऱ्याच प्रमाणात स्वच्छ होईल आणि घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा तुमचे नाते संबंध आहेत ते सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तिथे सुद्धा गोष्टी काही ठीक नाही आहेत. गेल्या 3-4 महिन्यापासून म्हणजे जवळजवळ डिसेंबरपासून गोष्टी थोड्याशा तळ्यात मळ्यात आहेत. म्हणजे तुम्ही आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होत होते. गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या, त्या कधी-कधी टोकसुद्धा गाठत होते. अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी होतील, परंतु फार काही तणाव त्या संदर्भात जाणवणार नाही. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत म्हणजे मीन राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी मात्र स्वतःच्यावरती थोडंसं जास्त लक्ष देणं गरजेचं राहील. जे काय ते एफर्ट घेत आहेत, जे काय ते प्रयत्न करत आहेत, ते थोडी जास्त प्रमाणात करावे लागतील जेणेकरून गोष्टी त्यांच्या फेवरमध्ये होतील. फक्त आणि फक्त नशिबावरती विसंबून राहू नका. लक्षात घ्या तुमची जी रास आहे ती 7.5 चांगली आहे, त्याचं चाललेली आहे. याची बॉटम लाईन हीच असते की तुमचा अंदाज चुकतो. तर तुम्ही म्हणलेले अंदाज चुकू शकतो, त्याच्यामुळे थोडंसं जास्त प्रयत्न करून प्रिपरेशन करून गोष्टी करणं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तिथे सुद्धा गोष्टी काही बरोबर नव्हत्या. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडेसे ताणले गेलेले होते. मतवैचित्र अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी चालू होत्या. यात या महिन्याच्या साधारण 8-10 तारखेनंतरच्या नंतर या गोष्टी बऱ्याच प्रमाणात ठीकठाक होतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं जे कार्यक्षेत्र आहे ते मात्र व्यवस्थित राहील. म्हणजे जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी अर्थात तुम्हाला मेहनत जास्त करावी लागेल, फिरणं वगैरे जास्त होईल. तुम्हाला वाटेल की आपल्याकडून थोडंसं जास्त काम केलं जात आहे किंवा करून घेतलं जात आहे, परंतु प्रश्नचिन्ह उभे करू नका. जी परिस्थिती जशी येते तशाच प्रकारे त्याला टॅकल करण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील आणि जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे त्रास तुमच्या समोर येणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं या संपूर्ण महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत या तुमच्या विरोधात जात आहेत. 7.5 हाच प्रकार असतो की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बघा त्या सगळ्या ठिकाणी गोष्टी तुमच्या विरोधातच चालल्या आहेत, परंतु स्वतःच्या मनावरचा मानसिक जो तोल आहे तो अजिबात ढळू देऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तुम्ही मानसिकतेने जर का दृढ राहिलात तर गोष्टी तुमच्यासाठी फेवर आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही तुम्हाला त्रास वाटत आहे, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न करा. अशा व्यक्ती की ज्यावरती तुमचा पूर्णपणे विश्वास आहे, की जे तुम्हाला मोटिवेट करतात किंवा जे तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, अशा व्यक्तींबरोबर तुमची जी दुःख आहे ही तुम्ही शेअर करत चाला, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तुमची जी रास आहे ही इमोशनल जास्त आहे. छोट्या मोठ्या गोष्टी छोट्या मुलांसारखा जसा स्वभाव आहे तसा तुमचा स्वभाव असेल की छोट्या मोठ्या गोष्टींचा स्ट्रेस टेन्शन तुम्ही जास्त प्रमाणात घेऊन चालता आणि गोष्टी टोकाचा विचार करता, तर थोडंसं शेअर केलं तर अर्थात तुम्हाला त्या संदर्भातले चांगले गाईडलाईन मिळू शकेल. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि राहूची युती
तुमच्याच राशीमध्ये होत आहे. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मानसिकतेवर थोडासा कंट्रोल ठेवा. असे काही बातमी तुमच्या समोर येऊ शकतील, अशा काही गोष्टी तुमच्या समोर घडू शकतील की ज्यामुळे तुमचं मानसिक संतुलन ढळू शकेल. थोडंसं आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 4 तारखेला बुध आणि राहूची युतीसुद्धा तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. तर थोडंसं निर्णय क्षमता तुम्हाला व्यवस्थित ठेवायला लागेल. कुठल्याही प्रकारची कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा थोडी या दरम्यान काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 5 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. हा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा शनी आणि पंचमात भ्रमण करणारा मंगळ त्रिकोण योग होणार, यांचा त्रिकोण योग होणार. तर या दरम्यान तुमच्यामध्ये जी कार्यशक्ती आहे किंवा ऊर्जा आहे किंवा आत्मविश्वास आहे तो दुणावलेला दिसेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला या दरम्यान उत्तम लाभेल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारते. याचप्रमाणे दिनांक 6 तारखेला मंगळ आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. दिनांक 7 तारखेला शुक्र आणि शनीची युती तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. थोडंसं आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. तुमचे अंदाज थोडे चुकू शकतील. आरोग्याचा संदर्भ या दरम्यान महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला होणारा शुक्र आणि राहूची जी युती आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 2 मोठे ग्रह त्याची युती तुमच्याच राशीमध्ये आहे आणि हे दोन्ही ग्रह तुमच्या राशीकरता अशुभ फलदायी असेच आहेत. अर्थात ही जी युती आहे युती 24 तारखेला होणार आहे. परंतु त्याचा जो प्रभाव आहे हा साधारण 19 तारखेपासून ते जवळजवळ 28-29 तारखेपर्यंत म्हणजे जवळजवळ 10 दिवस या युतीचा प्रभाव जाणवेल. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं छोटी असतील किंवा मोठी अजिबात करू नका. प्रलोभनाला बळी पडू नका. तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने या दरम्यान येतील. त्याला बळी पडू नका. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. मोठी किंवा छोटी रिस्क अजिबात घेऊ नका. मौनम सर्वार्थ साधनम किंवा सरळ सरळ तुमच्या गोष्टी अगदी पारदर्शीपणे करा. जरी तुम्हाला तात्कालिक तोटे होत असतील तरी त्या तोट्याच्या मागे लागून किंवा तोट्याचा विचार करून मोठी रिस्क किंवा मोठी जोखीम घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील आणि आत्ता तुम्ही केलेल्या ज्या चुका आहेत त्याचा प्रभाव पडणार किंवा त्याचा खामियाजा ज्याला आपण म्हणतो हा येणारा बऱ्याच महिन्यापर्यंत करता किंवा वर्षाकरता तुम्हाला भोगावं लागू शकतं. लक्षात घ्या, हा ट्रॅप आहे, हे जाळं आहे, ही चक्रव्यूह आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एंटर करत आहात, प्रवेश करत आहात. तर हळूहळू गोष्टी अशा प्रकारच्या समोर येतील. मात्र कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. जरी तुम्हाला फायदा कमी वाटला तरी चालेल, गोष्टी त्याप्रमाणेच ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे मोठी जोखीम घेऊ नका. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे आणि जे अमावास्या आहे ती 27 तारखेला आहे. 12 तारखेला जी पौर्णिमा आहे ती हनुमान जयंतीची पौर्णिमा आहे आणि जी अमावास्या तुमच्या व्ययस्थानामध्ये होणार आहे. अमावास्याने पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं जे आकर्षण असतं हे थोडं जास्त असतं. त्यामुळे आपण थोडं जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या दरम्यान काळजी घ्या, महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. परत एकदा मीन राशीकरता ही जी मधली अडीचकी आहे आणि त्याच्यातला हा जो पहिला महिना आहे हा तुम्हाला चूक करण्यास प्रवृत्त करणार आहे. तर तशा प्रकारच्या कुठलीही चूक करू नका. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.